प्रभाग क्रमांक 3 हा तुम्हाला माहिती असेल की पूर्वेचे जे किंग ऑफ किंग म्हणजे बदलापूर शहरामध्ये जे राजकीय नेतृत्व असतं त्या नेतृत्वातले दोन लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडणूक लढवतात आणि त्या दोघांसमोर हे दोन युवा नेतृत्व निवडणूक लढवतोय। नक्कीच या विभागातली जनता त्यांना कंटाळलेली आहे। या विभागात बरीचशी विकासाची कामं ही पेंडिंग आहेत आणि नक्कीच ती करण्यासाठी हे दोन युवा नक्कीच या प्रभागामध्ये चमत्कार करतील। जी आश्वासनं आता आम्ही त्यांना दिलेली ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आम्ही गटनेते श्रीधरजी पाटील आणि मी घेतलेली। नक्कीच या लोकांनी या दोघांवर विश्वास ठेवून जे आता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या त्यांच्यावर विश्वास ठेवून यांना दोघांना मोठ्या मताधिकाने निवडून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे। नक्कीच बदलापूरचा विकास तुम्हाला माहिती असेल शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे। नक्कीच 80% वर निधी हा या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आताचे नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेला आहे। देवेंद्र फडणवीस सुद्धा आमचे महायुतीतले मुख्यमंत्री ते सुद्धा आम्हाला प्रत्येक फाईलवर सही करण्यासाठी मदत करत असतात। पण ही गटर वॉटर मीटर ही जी लोकांना 24/7 सेवा देतील अशा लोकप्रतिनिधींचे आणि नक्कीच हे दोघं 24/7 इथल्या जनतेला सेवा देतील। कधी रात्री फोन करा अपरात्री फोन करा नक्कीच त्यांच्यासाठी सेवेसाठी धावून जातील। म्हणून आम्ही सर्व लोकांना या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की यांच्या पाठीशी उभे राहून मोठ्या मताधिक्याने या प्रभागांना त्यांना निवडून द्या। शिवसेना बदलापूरच्या शाखेने आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिलेली आहे जी उमेदवारी मला मिळाली त्याचा मला अभिमान आहे आणि नक्कीच त्या गोष्टीचं पूर्ण करणार आणि माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून मी जनतेचे जे काही प्रश्न असणार त्यांच्या मूलभूत सुविधा असतील त्यांच्या सुखादुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि तुम्ही मला चांगला मताधिक्य द्या अशा मी अपेक्षा करतो। आणि पक्षप्रवेश केला यातच आम्ही जिंकलो आहोत कारण इंद्रेपाडा हा तर खरंच आता बीजेपीचा वड होता आणि आपण बोललो होतो याच्यावर। त्याच्यानंतर आमचा एकही कार्यकर्ता नसताना जसं वरुण दादा आणि मी आम्ही दोघं जसं इथे म्हणजे आम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर खूप लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला। लोक समोरून यायला लागली। सत्संगविहासारखा परिसर जिथे पाणी भरतं म्हणजे अक्षरशः महिला मगाशी बोलताना रडत होत्या की म्हणजे पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आपण लोक सुखात झोपतो थंड वातावरण होतं पण ते लोक जागे राहतात का आमच्याकडे पाणी भरू शकतं का आम्ही सगळं बांधून ठेवतो। म्हणजे ही परिस्थिती आज आम्हाला बदलायची आणि नक्कीच वामनदादांच्या साथीने आम्ही ती बदलू हा मी तुम्हाला शब्द देते।